बघा, आपण जर एक सिनियर सिटीजन असाल किंवा आपल्या घरात कोणी सिनियर सिटीजन असेल तर इन्कम टॅक्सकडून काही नियम लावण्यात आलेले आहेत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून. तसे हे नियम 1 एप्रिल 2026 पासूनच लागू झालेले आहेत. यामध्ये सिनियर सिटीजन लोकांसाठी भरपूर सूट ITR मध्ये म्हणजेच टॅक्समध्ये देण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये एक छोटीशी ट्विस्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर ITR फाईल करण्याची गरजच भासणार नाही. तुम्हाला फक्त बँकेत एक फॉर्म हा जमा करायचा आहे. जर तुम्ही तो फॉर्म जमा केला तर तुम्हाला आयुष्यभर म्हणजे लाईफमध्ये कधीही तुम्हाला ITR फाईल करण्याची गरज नाही, म्हणजेच टॅक्स फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. नेमका हा फॉर्म कोणता असणार आहे, तो फॉर्म कसा भरायचा, कोणते सिनियर सिटीजन यासाठी पात्र आहेत किंवा काय कंडिशन आहेत या फॉर्मच्या, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. कारण हा फॉर्म मागच्या काही वर्षापासून आहेच, परंतु 1 एप्रिल 2026 पासून याच्या कंडिशन चेंज झालेल्या आहेत. तर याचं नावसुद्धा, या फॉर्मचं नावसुद्धा चेंज झालेलं आहे. ते कोणतं असणार आहे, तो फॉर्म कसा भरायचा, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे एकही स्टेप मिस न करता आजचा व्हिडिओ अगदी व्यवस्थित पाहायचा आहे. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहणार आहेत. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, काय आहे नेमका हा फॉर्म. बघा, आपण जर एक सिनियर सिटीजन आहात किंवा आपल्या घरात कोणी सिनियर सिटीजन आहे तर 1 एप्रिल 2026 पासून ITR फाईलसाठी यामध्ये एक छोटीशी ट्विस्ट आलेली आहे, ज्यामध्ये काही कंडिशन देण्यात आलेल्या आहेत. आणि जो फॉर्म आहे तो फॉर्म जर तुम्ही एकदा बँकेत जमा केला तर तुम्हाला आयुष्यभर ITR फाईल करण्याची गरज नाही. जर तुम्हाला दरवर्षी फायनान्शियल इयर जेव्हा चालू होतात, फायनान्शियल इयर कधी चालू होतं, 1 एप्रिल 2026 पासून चालू होतं, त्याचा एंड असतो 31 मार्च 2027, म्हणजे त्या वर्षानुसार त्याच्या पुढच्या वर्षाच्या मार्चच्या एंडिंगपर्यंत असतो. 1 एप्रिलपासून त्याच्या पुढच्या वर्षाच्या मार्चच्या एंडिंगपर्यंत फायनान्शियल इयर असतं. आणि या वर्षीचं फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2026ला चालू झालेलं आहे. आणि आता प्रत्येक सिनियर सिटीजन किंवा अदर जनरल व्यक्ती आहेत, त्यांना ज्या कमावतात, ज्यांना टॅक्स लागतो, अशा सर्व व्यक्तींना ITR फाईल करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्या सिनियर सिटीजनना ITR फाईल करणं हे जरा किचकिच वाटते. त्यामुळे त्यांना फक्त एकच फॉर्म भरायचा आहे आणि आयुष्यभर तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत तुम्हाला पुन्हा कधीही ITR फाईल करण्याची गरज भासणार नाही. तर बघा, काय सांगितलेलं आहे बघा, जर आपण इंडियामध्ये राहत असाल तर आपल्याला सॅलरी, पेन्शन, प्रोपेशन, रेंट इन्कम असेल किंवा फॉर्म प्रॉपर्टी असतील किंवा प्रॉफिट सेल असेल, शेअर मार्केट असेल, कोणत्याही किंवा अदर सोर्समधून जर तुम्ही म्हणजे रेट ऑफ इंटरेस्टमधून तरीसुद्धा जर तुम्ही पैसे कमवत असाल, तुमची कमाई होत असेल तर तुम्हाला ITR फाईल करणं हे गरजेचं आहे, म्हणजे टॅक्स फॉर्म भरणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु आपण आता असं एक फॉर्म पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला दरवर्षी ITR फाईल करण्याची कोणतीही गरज नाही. बघा, कोणत्याही सिनियर सिटीजनचे इन्कम 4 लाखांपेक्षा कमी असेल तर त्यांना तर ITR फाईल करण्याची गरज नाही. आता हे सरकारनेच लिमिट लावलेलं आहे, हे सरकारचंच आहे, ते तुम्हाला माहीतच असेल किती लिमिट आहे. 1 एप्रिलला बरेच सोशल मीडियावर किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु आजचा व्हिडिओ महत्त्वाचा यासाठी असणार आहे, तुम्हाला तो फॉर्म का महत्त्वाचा आहे आणि तो का भरायचा आहे, त्यामुळे तुमची म्हणजे ITR फाईल करण्याची गरज निघून जाणार आहे. तर बघा, यामध्ये ज्या मी कंडिशन सांगणार आहे त्या कंडिशन जर तुम्ही फुलफिल केल्या तर कोणताही टॅक्स तुम्हाला भरण्याची अजिबात गरज नाही. या कंडिशन फक्त 3 ते 4 कंडिशन आहेत. या कंडिशन जर तुम्ही फुलफिल केल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरण्याची गरज नाही. तर आता कोणतं बघा, सेक्शन 393 म्हणजे सेक्शन 393 अंतर्गत एक रूल देण्यात आलेला होता, दिला आहे. कोणता आहे बघा, या रूल अंतर्गत सिनियर सिटीजनला सूट दिलेली आहे. ITR फाईल करण्यासाठी काय कंडिशन आहेत. आता हा रूल आहे
तो मागे वेगळा होता. तर 1 एप्रिल 2026 पासून या जो सेक्शन आहे या सेक्शनचं नावच बदलण्यात आलेलं आहे आणि या सेक्शनचं नाव ठेवण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे ते म्हणजे 393 सेक्शन नाव देण्यात आलेलं आहे. आणि याच्या अंतर्गत ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन जर तुम्ही पूर्ण केल्या आणि फॉर्म जर भरला तर तुम्हाला जिंदगीभर ITR फाईल करण्याची गरज नाही. त्यातील पहिली कंडिशन आहे ती म्हणजे अशी सिनियर सिटीजन व्यक्ती ज्या व्यक्तीचं वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे, म्हणजेच 75 वयापेक्षा किंवा 75 असेल तरी चालेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला हा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे हा व्यक्ती मागच्या काही वर्षापासून इंडियाचा रेसिडेंट असायलाच हवा. म्हणजे तुमच्या यावर्षीच इंडियन झाला आहे असं नाही, तर मागच्या काही वर्षापासून तो इंडियाचा प्रॉपर रेसिडेंट असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरता येणार आहे आणि तुमचा टॅक्स हा वाचवता येणार आहे. त्यानंतर बघा पुढच्या कंडिशन काय सांगितलेले आहेत बघा. अशा सिनियर सिटीजनला सेक्शन 393 अंतर्गत स्पेसिफिक सिनियर सिटीजन असं म्हटलं जाणार आहे. म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून असे जे सिनियर सिटीजन आहेत जे की 75 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय आहे आणि इंडियाचे प्रॉपर रेसिडेंट्स आहेत अशा सिनियर सिटीजनला स्पेसिफिक सिनियर सिटीजन असं म्हटलं जाणार आहे. अशा सिनियर सिटीजनचा इन्कमचा सोर्स असावा. कोणता असावा तर पेन्शन इन्कम असावं किंवा इंटरेस्ट रेटमधून इन्कम असावं. इंटरेस्ट रेटमध्ये इन्कम असेल तर ते एकाच बँकेमधून इंटरेस्ट रेटमधून इन्कम असायलाच हवं आणि तीही बँक गव्हर्नमेंटची बँक असेल तरच त्या व्यक्तीला हा फॉर्म हा भरता येणार आहे. त्यानंतर अशा सिनियर सिटीजनने आपले एक जे डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशन फॉर्म म्हणतात त्याला, असं डिक्लेरेशन फॉर्म आहे तो डिक्लेरेशन फॉर्म हा बँकमध्ये जमा करायचा आहे. आणि हा फॉर्म नंबर किती असणार आहे तर 125. फॉर्म नंबर 125 फॉर्म नंबर 125 आहे तो तुम्हाला बँकेत जमा करावा लागणार आहे. या फॉर्म अंतर्गतच तुम्हाला बँकमध्ये जर हा फॉर्म तुम्ही सबमिट केला तरच तुम्हाला जो टॅक्समध्ये सूट आहे ती सूट ही मिळणार आहे. आता यामुळे काय होणार आहे बघा, बँक रिस्पॉन्सिबल राहणार आहे की तुमचा टॅक्स डिडक्शनसाठी किंवा आपल्यावरती जो टॅक्स लागणार आहे यातून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी बँक पूर्णपणे त्याला जबाबदार राहणार आहे. TDS कट झाला तरीही बँक जबाबदार राहणार आहे. म्हणजे याचा फायदा काय आहे तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा भरावा लागणार नाही. याची सर्व जबाबदारी ही बँक उचलणार आहे. त्यानंतर बघा हा फॉर्म दिल्यानंतर बँक स्वतः तुमच्यावरती जो टॅक्स लागणार आहे हा तुमच्या ॲब्सेन्समध्ये जर तुमची तिथे काही गरज नाही तुमच्या ॲब्सेन्समध्ये टॅक्स डिपार्टमेंटला पाठवणार आहे. टॅक्स डिपार्टमेंटला जमा करणार आहे. त्यामुळे म्हणजे दरवर्षी जेवढा टॅक्स बनेल बँक हे सर्व कामे त्यामुळे लाईफमध्ये एकदा तुम्हाला हा फॉर्म भरला की तुम्हाला दरवर्षी IT रिटर्न फाईल बनवायची गरज नाही. दरवर्षी फायनान्शियल इयर आलं की सिनियर सिटीजनना टेन्शन येतं की आता आपल्याला IT रिटर्न बनवायचे आहे, कुठे बनवायचे, कशी बनवायची, किती टॅक्स, काय सर्व कसं फील करायचं याबद्दल टेन्शन असतं. परंतु जर तुम्ही हा फॉर्म भरला तर तुमचा कितीही टॅक्स असो ते सर्व रिस्पॉन्सिबिलिटी ही बँकेची आहे. त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म भरणं हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तरच तुम्हाला टॅक्स दरवर्षी IT रिटर्न करण्याचे गरज भासणार नाही. महत्त्वाचं म्हणजे पहिला हा फॉर्म 12BB म्हणजेच 12BB या बेबी ए या नावाने होता. आता बऱ्याच जणांनी हा फॉर्म पहिला सुद्धा भरला असेल या नावाने होता. जर तुम्ही 12BBA या नावाने जर फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म तुम्हाला पुन्हा भरण्याची कोणतीही गरज नाही. जर तुम्हाला यावर्षी डिक्लेरेशन पुन्हा द्यायचं असेल तर तुम्हाला 125 फॉर्म नंबर 125 हा भरावा लागेल आणि त्यानंतरच मग तुमचा जो
तुम्हाला IT रिटर्न आहे ते IT रिटर्न करावी लागणार नाही. महत्त्वाचं म्हणजे जो तुमचा टॅक्सचा सर्व डिडक्शन वगैरे किंवा टॅक्स भरायचा आहे IT रिटर्न आहे ते तुम्हाला जर तुम्ही यावर्षी अप्लाय केलं, जर तुम्ही हा फॉर्म आत्ता भरला या फायनान्शियल 1 एप्रिल 2026च्या फायनान्शियल इयरमध्ये भरला तर तुम्हाला हा फॉर्म हा पुढच्या वर्षी उपयोगी पडणार आहे. म्हणजे तुम्ही आत्ता फॉर्म भरला तर तुम्हाला पुढच्या वर्षीपासून तुमचं जे सर्व टॅक्सची कामं आहेत किंवा तुम्हाला IT रिटर्न करावी लागणार नाही. परंतु तुम्ही या वर्षी भरला तर जर त्याच्या पुढच्या वर्षी भरला, आता पुढच्या वर्षी कोणता रूल येतो माहीत नाही, यावर्षी तर हा आलेला आहे त्यामुळे तुम्ही आत्ता फॉर्म भरला, फक्त रूल कोणताही येणार नाही, फॉर्मचं नाव चेंज होऊन येईल. जसं आता 12 BBA असं नाव होतं ते फॉर्म नंबर 125 झालेलं आहे, त्याचप्रमाणे नाव फक्त चेंज होणार आहे, कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे प्रत्येक सिनियर सिटीजनला एक संधी आहे की IT रिटर्न फॉर्म दरवर्षी भरण्याची कटकट मागे नाही. त्यानंतर बघा रिबेट पण बदललेले आहेत. 87A वरून रिबेट हा 125 असा करण्यात आलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी सर्व टॅक्स संदर्भातील इन्कम टॅक्सने फॉर्मची नावे किंवा जे रूल आहेत ते चेंज केलेले आहेत. बघा यानंतर बँकेमध्ये जाऊ बँकलाच काय करायचे आहे बघा, टॅक्स डिडक्ट करायचा आहे किंवा जेवढा आपल्यावरती टॅक्स आहे तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सर्व माहिती पाठवायची आहे. आता बघा सिनियर सिटीजनला 4 लाखांपर्यंत लिमिट देण्यात आलेलं आहे. 4 लाखांच्या आतमध्ये 4 लाख किंवा 4 लाखांच्या आतमध्ये जर इन्कम असेल तर पूर्णपणे 0% टॅक्स आहे. 12 लाखांपर्यंत सूट देण्यात आलेली आहे. 12 लाख असेल तरीसुद्धा 0 आहे. परंतु यावरती जर तुमचं इन्कम असेल तर तुमचं सर्व जे इन्फॉर्मेशन टॅक्स संदर्भातील डिडक्शन TDS कट झाले सर्व काही हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला बँकच देणार आहे. आणि जो तुमचा TDS कट होणार आहे तो कट करून तुमचं जे काही पेमेंट किंवा जे काही इन्कम येणार आहे इंटरेस्ट रेटचं कोणतंही असो ते तुमच्या हातामध्ये देणार आहे किंवा तुमच्या अकाउंटवरती जमा करणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा आहे हा फॉर्म नंबर 125. फॉर्म नंबर 125 जर तुम्ही भरला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गरज नाही की तुम्हाला ITR फाईल दरवर्षी भरणं गरजेचं आहे. तर आता हा फॉर्म कसा भरायचा याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. हा फॉर्म कसा भरायचा आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवला जाईल. आता या व्हिडिओमध्ये ॲड केला असता जास्त लॉंग व्हिडिओ होतो, तो फॉर्म डिटेलमध्ये तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल. त्यामुळे तुम्हाला जर फॉर्म कसा भरायचा हा फॉर्म नंबर 125 हवा असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती केला जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. एखादा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.